नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील माणगाव फाटा परिसरात मंगळवारी रात्री 3 वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकाने आणि गोडाऊन लक्ष्य करत रोख रक्कम आणि साहित्य लंपास केलं आहे. मात्र चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून हातकणंगले पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल सहराई नाश्ता सेंटर इथं मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यानं कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि कोल्ड्रिंक्स, सिगारेट बॉक्स, रोख रक्कम तसेच खाद्यपदार्थ असा सुमारे 30 ते 40 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तिथून चोरट्यांनी कोल्हापूर इचलकरंजी रोडवरील जांभळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या अकबर मुजावर यांच्या SRT सेंटर अँड कोल्ड्रिंक हाऊसकडे मोर्चा वळवला. या ठिकाणाहून 2 गॅस टाकी, इतर साहित्य असा सुमारे 20 ते 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्यानंतर चोरट्यांनी साजणी इथल्या नवमहाराष्ट्र सूतगिरणीसमोर असणाऱ्या प्रशांत चव्हाण या व्यावसायिकाच्या गोडाऊनमध्येही प्रवेश करून सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनांची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तिन्ही ठिकाणी पंचनामा केला असून चोरीची तक्रार नोंद झाली आहे. चोरट्यांनी हातकणंगले पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं असून या चोरीचा छडा लागणार काय, पोलीस आपली ताकद पणाला लावणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरट्यांना शोधणे ही पोलिसांची सत्वपरीक्षा आहे. या घटनांमुळे माणगाव फाटा परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माझं नाव अकबर इमाम मुजावर, राहणार माणगाववाडी. जांभळे पेट्रोल पंपावर माणगाव फाटा येथे माझा SRT सेंटर दुकान आहे. रात्री मी 10 वाजता दुकान बंद करून गेलो तरी अज्ञात चोरट्याने रात्री सुमारे 2-2:30 वाजता माझे 2 गॅस टाक्या आणि इतर सामान नेले. जवळजवळ 20-25 हजारचं माझं नुकसान करून गेलं. प्रीतम धनराज चव्हाण. मी महालक्ष्मी बेकरीचा एजंट आहे. जवळजवळ 4-5 गाव माझ्यापाशी आहेत. रात्री कोल्हापूर इचलकरंजी हायवे नवमहाराष्ट्र सूतगिरणीसमोर रात्री आमच्या गोडाऊनमध्ये जवळजवळ 20-25 हजारचा माल चोरी गेलेला आहे. तसंच पुढं माणगाव फाट्याला पण त्याच रात्री चोरी झाल्या. जवळजवळ हे तुम्ही सगळं बघू शकता. इथं आपला वजन काटा होता, 10 हजारचा वजन काटा होता. सगळं किरकोळ माल 20-25 हजारचा जवळपास माल आपण रात्री गेलेला आहे. तसेच सकाळी पोलीस कंप्लेंट केलेले आहेत, तसे न्यूजवालेले आहेत, तिने पण आढावा घेत आहेत पुढे.